नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती राहणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोन लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता येवला कांदा उत्पादकांना बांगलादेश सीमा बंदीचा फटका, निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नाची मागणी. बघू शकता बांगलादेश सीमाबंदीमुळे येवला परिसरातील कांदा उत्पादनावर गंभीर परिणाम झाले आहेत. बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा बाजारपेठ असून सीमाबंदीमुळे निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत APMC कांद्याच्या किमतीत 70% अधिक घट या ठिकाणी झाली असून शेतकऱ्यांची निषेध व्यक्त करत कांदा लिलाव थांबवला होता. याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे निर्यात सुरळीत राहण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये बांगलादेशला कांद्याची आयात गतवर्षीच्या तुलनेत 80% घटली होती. त्याचा थेट परिणाम भारतीय कांदा उत्पादकांवर या ठिकाणी झाला. सीमाबंदीमुळे 70 ते 80 ट्रक कांदा अडकून पडले असून व्यापाऱ्यांनी नवीन पाठवणुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे. येवला APMC मध्ये डिसेंबर 2024 कांद्याच्या सरासरी किरकोळ किंमत 5252 रुपये प्रति क्विंटलवर 1500 रुपये प्रति क्विंटल घर बसले आहे. या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांचा निषेध व्यक्त करत लिलाव थांबवला होता. नाशिक जिल्ह्याचे खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे व निलेश लांके यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.